राजकीय विश्वातल्या पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून कार्याध्यक्षांना अधिकार देण्याच्या मुद्द्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी या बदलाबाबत सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या आणि पार्थ पवार यावर असमाधानी असल्याचं समजतंय। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रानुसार निर्माण झालेला हा वाद मिटवण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या बैठका सुरू असून पक्षामध्ये सध्या मोठे राजकीय नाट्य रंगलेले आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। सुनेत्रा पवार असमाधानी आहेत असं दिसतंय, नेमकं काय घडतंय, काय घडू शकतं? पक्षाच्या घटनेत बदल करून राष्ट्रीय अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे देखील अधिकार द्यावेत या संदर्भातील पत्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं। आणि यानंतर जेव्हा सुनेत्रा पवारांना हे सर्व माहिती मिळाली त्यानंतर सुनेत्रा पवारांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून हा जो पत्रव्यवहार आहे तो मान्य करू नका, गृहीत धरू नका अशा पद्धतीचं पत्र लिहिलं। मात्र या सगळ्या पत्रव्यवहारानंतर पक्षात दोन गट पडले आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झालेले आहेत। आणि अशा स्थितीत जे काही संशय निर्माण झाले याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात यावं याबाबतची भूमिका तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मांडली। आणि सोमवारी एमईटी येथे छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यात एक बैठक पार पडली। आणि या बैठकीत या सर्वांनी एक ठरवलं की जे काही झालेलं आहे, घटनेत जे काही बदल करण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या संदर्भातील माहिती आणि एक स्पष्टीकरण हे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना द्यावं अशी भूमिका होती। पक्षामध्ये काय घडतं आणि काय बदल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।